नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. तर मित्रमैत्रिणींनो, सध्या आपण आनंद यादव सरांची नांगरणी ही कादंबरी पाहत आहोत. या कादंबरीतील कालच्या भागामध्ये आपण पाहिले की महाविद्यालयीन प्रथम वर्षाची परीक्षा झाल्यानंतर आनंदा रत्नागिरीतील मागील वर्षभरातल्या कडूगोड आठवणी घेऊन घरी जायला निघालेला असतो. आता आपण पुढील कथाभाग वाचूयात. तत्पूर्वी एक नम्र विनंती, जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची मतमतांतरे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. समुद्रावर एकटंच जाऊन बसावं असं वाटू लागलं. बंदर रोडनं मी पावलं उचलू लागलो. उजव्या बाजूची मातीची शेतं मोकळी झाली होती. त्यांच्या मागच्या बाजूला नारळी पोपळीच्या बागा उंच आकाशात चौऱ्या झुलवत बसल्या होत्या. त्यांच्या सळसळत्या सावल्यात बसून मी वार्षिक परीक्षेचा अभ्यास केला. अगदी निवांत वाटत होतं. त्यांच्याकडं नजर टाकत समुद्राकडे चाललो. त्यांचं दर्शन आता उद्यापासून होणार नव्हतं. वर पसरलेलं निळभोर आकाश निश्चल नेत्रांनी माझ्याकडे पाहतंय असं वाटत होतं. वेडावाकड्या सुस्त पडलेल्या काळाभोर कातळावर जाऊन बसलो. सूर्य नुकताच मावळला होता. त्यामुळं पाण्याचा रंग निळा काळा गंभीर होत चालल्यासारखा वाटला. सातत्यानं समुद्राच्या लाटा कातळावर येऊन आपटत होत्या. कोणत्याही प्रकारचा आळस न करता आणि कलकलाटही न करता त्या धावत येत होत्या आणि कातळावर स्वतःला आपटून घेत होत्या. शंकरानं उग्र रूप धारण करून जटा आपटल्यासारख्या फुटून वर उसळताना त्या दिसत होत्या. काळाभोर कातळ निश्चळ काळासारखा उदास बसलेला. समोर अथांग निळभोर पाणी निळ्याभोर आकाशात मिसळून गेलेलं. त्या सगळ्यावर काळ्या छाया पसरू लागलेल्या. मी उठलो. सागराला नमस्कार करावासं वाटलं. मी डोळे मिटून त्या अनंतात पसरलेल्या पाण्याच्या आणि आभाळाच्या निळाईला खरं तर नमस्कार करत होतो. हे दर्शन कधी घडेल कोण जाणे. परत आलो तेव्हा प्रार्थना होऊन गेली होती. आज ती पुन्हा चुकली होती, पण त्याचं काहीच वाटलं नाही. आता रोजचा तो एक यंत्रसदृश विधी होऊन बसला होता. त्या प्रार्थनेच्या आगे आणि मागे त्या विधीच्या आत काही संबंधच उरला नव्हता. सागरासमोरचा जळाभाळाचा मधला परमेश्वर रंगीन निळाईला केलेला नमस्कार मला प्रार्थनेहून श्रेष्ठ वाटला. निसर्ग शक्ती तुझ्याहून मी किती तरी शूद्र. तुझीच एक देहरूपी ठिणगी, मला सांभाळणारी तूच आदिमाता. ही ठिणगी लवकर विजू देऊ नकोस. तिला मोठं व्हायचं आहे. मशाल होऊन तिला घरादारात उजेड पसरवायचा आहे. तिला सांभाळा. सुप्त मनातील ती भावनेची शब्दपूर्व प्रार्थना होती. गुरुजी छात्रालयातून घरात चालले होते. माझ्या खोलीत त्यांना कंदील दिसला. अरे आनंदा. आलो गुरुजी. खालीच बसलायस? नाही गुरुजी, आत्ताच आलोय. प्रार्थना चुकली तुझी? होय. समुद्रावर एकटाच बसलो होतो. किती वाजलं कळलंच नाही. जवळ घड्याळही नाही. रत्नागिरीतला शेवटचा दिवस आहे. समुद्रावर मनासारखं बसावंसं वाटलं. गुरुजी किंचित हसले. ठीक आहे, पण तू सुट्टी संपल्यावर येणार आहेस ना पुन्हा? येण्याची इच्छा आहे, पण घराकडं काय काय झालंय, पुन्हा मला तिकडच्या परिस्थितीची इकडे येता येईल की नाही हे आता काहीच सांगता येणार नाही. मनाला मात्र एक प्रकारची उदासीनता येत चालली आहे. पुढे शिक्षण होईल असं वाटत नाही. का रे? चल घरी चल थोडा वेळ. त्यांनी माझा एकूण निराशाजनक सूर बघून मला चलण्याविषयी विचारलं. मी घरी गेलो. प्राचार्य भावे, चिटणीस सर काय काय म्हणतात ते सांगितलं. पु ल देशपांडे माझ्यासाठी कोल्हापुरात शिक्षणाची सोय करण्याचाही प्रयत्न करतील असं वाटते, असंही त्यांना सांगितलं. घरची ओढ मनोमन किती लागते हे बोललो. ठीक आहे, सगळी परिस्थिती विचारात घेता तुझी सोय कोल्हापुरात होणं चांगलंच आहे. पण तिथं नाहीच झाली तर तू जरूर पुन्हा रत्नागिरीला ये. मी इथं आहेच. त्यांनी मला धीर दिला. क्षणभर थांबून ते म्हणाले, तुला इथले नियम तर जाचक वाटत नाहीत ना? ह्या छात्रालयातल्या वातावरणाला तर कंटाळा नाहीस ना? नाही गुरुजी, मुळीच नाही. उलट येथे येऊन मी सुखावलो. शेतातली ढोर कष्ट न करता इथं मला दोन्ही वेळेला चांगलं अन्न खायला मिळालं.
माझ्या अंगावर उलट मूठभर मांस वाढले. अतिशय सुखाचे दिवस गेले इथले. मोठी मोठी माणसं माझ्या ओळखीची झाली. त्यांनी मला आपला मानला. रेडिओवर माझे कार्यक्रम होऊ लागले. सर्वोदयात राहता आलं, कोकण बघता आलं आणि भरपूर काही मिळालं. कॉलेज शिकता येईल असं माझ्या स्वप्नात देखील नव्हतं. चांगले धुतलेले कपडे घालून वर्षभर मला कॉलेज जीवनाचा अनुभव घेता आला. हे माझ्या आयुष्यात फार मोलाचं आहे. पण ह्या काळात घरची ओढ अनावर वाढली आहे. छान, मनमोकळेपणाने आज तू बोललास. पुढचं आयुष्य तुझं निश्चितपणे सुखाचं जाईल. माझा तुला आशीर्वाद आहे. कोल्हापूरला सोय झाली तर उत्तमच. तुझ्या घरच्या माणसांना तू वरचेवर भेटू शकशील. नाहीच झाली सोय तर मग ये इकडं, त्यांनी पुन्हा सांगितले. थोडा वेळ बसून मी त्यांना वाकून नमस्कार केला आणि परत खोलीवर गेलो. जेवता जेवता सगळ्या विद्यार्थ्यांचा निरोप घेतला. जेवण झाल्यावर सगळ्यांचे पत्ते कवितेच्या वहीत शेवटच्या पानावर घेतले. भाऊंचा निरोप घेतला. बरोबर सकाळी 11 वाजता सगळ्यांचा निरोप घेऊन स्टँडवर आलो. एकटाच. आबा कॉलेजवर सकाळीच माझा निरोप घेऊन गेलेला. त्याची परीक्षा जवळ आलेली. बाकीची मुलं हायस्कूलला गेलेली. गुरुजी जेवण करून कॉलेजवर गेलेले. स्टँडवर मला एकट्यालाच यावं लागलं. गाडी अजून लागली नव्हती. गुरुजींच्या सांगण्यावरून रिझर्वेशन करून ठेवलं होतं. त्यामुळं काळजी वाटत नव्हती. एका बाजूला शांतपणे उभा होतो. समोरच्या रस्त्याच्या पलीकडची उतरच्या छपरांची तांबड्या रंगाची कौलारू घरं शांतपणे माझ्याकडे पाहतायत असं मला वाटलं. रस्त्यावरची रहदारी मात्र आतल्या आत मग्न होऊन गेली होती. ती नेहमीसारखीच पोटापाण्याच्या उद्योगात घडून गेल्यासारखी वाटत होती. 5-10 मिनिटातच आता आपण हे गाव सोडणार, पण गावाला त्याचं काहीच वाटत नाही. वर्षभर किती लांब लांब येऊन आपण राहिलो. या गावात आपण तसे उपरेच. डोंगराच्या पलीकडचे या गावच्या पूर्वेला डोंगरच डोंगर पसरले आहेत. पश्चिमेला पाणीच पाणी पसरलं आहे. हे सगळे डोंगर ओलांडले की माझा देश लागणार, माझं गाव येणार. जरा उशिराच गाडी लागल्यामुळं कंडक्टर गाडी लागल्याबरोबर घंटी वाजून सगळ्यांना बोलावू लागला. विशेष गर्दी नव्हती. मी माझ्या जागेवर खिडकी शेजारी बसलो. 5च मिनिटात गाडी सुटली. 4-5 तास निश्चलपणे गाडीच्या खिडकीत हनुवटी टेकून लहान मुलासारखा बाहेर पाहत बसलो. कोकण आणि देश यांच्या सीमेचा प्रदेश लालसर होता. गर्द झाडे असलेले खोल दऱ्यांचे तरुण उंच डोंगर आता पाठीमागे पडले होते. जुने म्हातारे देशी डोंगर दिसू लागले होते. दूरवर कुबड काढून बसल्यासारखे वाटत होते. आता ते पुन्हा कोकणातल्या डोंगरांसारखे ताठ माना उंच करून आकाशाला भिडण्याची मनीषा बाळगत उभे राहणे त्यांना शक्य नव्हते. हजारो वर्ष जगल्याची मरगळ त्यांच्या वृद्ध मनाला लागलेली. एकाच्याही डोकीवर दाट झाडी नाही. सगळं विरळ होतं, टक्कल पडत गेलेलं. ह्यांच्या अंगावरची वस्त्र सगळी फाटलेली. कोकणातल्या तरुण डोंगराची हिरवी शाल मात्र कुठंच फाटलेली दिसत नव्हती. ताज्या टवटवीत हिरव्या रंगाची शाल नि तिच्यावर तांबड्या पिवळ्या फुलांचा काशिदा चढलेला. या डोंगराचे घाट चढून येताना गाडीला जिकीर होत होती. तोल सांभाळून तिला यावं लागत होतं. कुठं कड्याखाली पडते की काय अशी भीती वाटत होती. पण आता ती सहज गतीनं वेग वाढवत चालली होती. सपाट प्रदेश लागला होता. तांबडी रानं जाऊन काळी रानं लागू लागली होती. ओळखीची ती रानं बघून लयबद्ध वेगानं चाललेली गाडी गुणगुणते आहे असं तिच्या आवाजावरनं वाटत होतं. लांब दांड्याचे फिकट जांभळे तुरे आलेल्या उसाचे फळ दिसू लागले तसा माझ्या उरात आनंद दाटू लागला. गाडी बरोबर तोही रस्त्यावर उड्या मारू लागला. माझ्या देशावरच्या विशाल आणि विस्तीर्ण भूमीत माझं पाऊल पडत आहे याची जाणीव होऊ लागली. काळ्या दगडांची बैठी घरं एका जागी उघड्यावर बसून काहीतरी खुसफुसताना दिसत होती. जांभ्या दगडांची तांबडी विस्कटलेली चढ उतारावर कशी तरी बसलेली उतरत्या छपरांची घरं तिथं नव्हती. गुडघ्यांच्या वर मळकट जुनेर नेसणाऱ्या आणि सदैव घामट दिसणाऱ्या वाळक्या स्त्रियांच्या ऐवजी धीम्या गतीने चालणाऱ्या घोट्यापर्यंत नऊवारीचं नेसन सोडलेल्या, डोईवर पदर घेतलेल्या, काळ्याभोर म्हशी चारत बांधावर उभ्या असलेल्या देशी स्त्रिया दिसू लागल्या. लंगोट्या आणि छाटमुंडी जाकिटे जाऊन धोत्रे आणि सैल हातोप्यांचे सदरे दिसू लागले. रंगल्या तोंडातून घोगरे रासवट सूर कानांवर पडू लागले.
डोक्याला गुंडाळलेल्या मेंचट फडक्यांऐवजी फेटे आणि त्यांचे शेंबले फडफडताना दिसू लागले. दुडकी कोकणी चाल पाठीमागे पडून लांब ढेंगांची भारदस्त कोल्हापुरी चाल पुरुषांच्या रुबाबात जाणवत होती. मी सगळ्यांकडे बघून ओळखीचं हसू लागलो. मनोमन सगळ्यांना भेटीचा हात वर करू लागलो. हसऱ्या नवाबी इमारतीचं कोल्हापूर शहर दिसू लागलं. मी माझ्या सामानाची आवरावर करू लागलो. गाडी वेग नियंत्रण करत शहरात शिरली. चिंचोळी रत्नागिरीचं स्टँड जाऊन मैदानी स्टँड आलं. गरम चुरमुरे, शेंगदाणे, भेळवाला, गुलाबी पेरो, मोसंबी असा गलबला ऐकू येऊ लागला. रेसला उभे राहिल्यासारखे टपटप टांगे दिसू लागले. माशांचा उग्र खारट वास कधीच नाहीसा झाला होता. मोठमोठे स्टोअर्स रुंद मोठ्या डांबरी रस्त्यावर थुंकत उभे होते. घोड्यांची टपटप, मोटारांची धडधड, सायकलींची किणकिण सगळं काही एकमेकात मिसळत होतं. ती कोल्हापूरची सायंकाळ होती. मी उत्साहानं खाली उतरलो आणि माझ्या लक्षात आलं की खादीची पांढरी वस्त्र धारण केलेला मी आता नखशिकांत तांबडा झालेला आहे. कोकणातील तांबडी माती त्या 150 मैलांच्या प्रवासात माझ्या अंगावर, केसांवर, कपड्यांवर, पायांवर गच्च भरलेली आहे. माझं मलाच हसू आलं. डांबरी नसलेल्या मोटारीच्या सडकेवरनं धूळ भरपूर उडून अंगावर बसली होती. कोकण सोडलं तरी कोकणचा रंग आतबाहेर येऊन मी माझ्या देशावर उतरलो होतो. बाहेरचा रंग धुता आला असता, पण आतला रंग धुता येणं शक्य नव्हतं. तो आता तसाच राहणार होता. त्याला सांभाळायलाही पाहिजे. आता तो आपलाच एक भाग होऊन बसणार होता. तासाभरात गावाकडची गाडी लागली. दिसभर कोल्हापूरला कामाधामाला आलेली माणसं तिच्यात घुसली. मीही त्यानंतर त्यात घुसलो. भस्कन जागा पकडून बसलो. गाडी मिळाल्याच्या आनंदात माणसं कलाकला बोलू लागली आणि माझ्या ध्यानात आलं की वरीसभर ही गावाकडची भाषा कानांवर आली नव्हती. आपण सगळं बामणावानी शुद्ध शुद्ध बोलत होतो. काय हो खुळोपणा! आरारा! काय अंदा, कवा आलास? गावाकडचा धोंडोबा सनगर पलीकडच्या बाकावरनं म्हणाला. ह्यो नव का आत्ताच येतोय? मी दानकन माझा निसटलेला ग्रामीण सूर पकडला. रत्नागिरीच्या दमट हवेत नि माझ्यात गुदमरणाऱ्या कोल्हापुरी बोलीनं घरगुती मोकळा श्वास घेतला. गल्लीत आलो त्यावेळी रात्रीचे 8 वाजले होते. दोन्ही हातात पिशव्या लोंबकळत होत्या. डोकं तांबड्या मातीनं भरलेलं, शरीर आंबून गेलेलं. पावलं मात्र गल्लीतनं झरझर पडत होती. सदा सनगर दारात गप्पा मारत बसला होता. त्यानं हाळी दिली. आनंदराव, काय? हा. परगावला जाऊन शिकत असल्यामुळं मी राव झालं होतं. कवा येणं केलं? हे नव का आत्ताच? आमच्या बापूची गाठ पडली काय? पडली की. सदानं मग चौकशीचा सूर लावला. मला कधी एकदा घरात जाईन असं झालेलं. सदाच्या दारातनं माझ्या घराच्या दाराची छपरी स्पष्ट दिसत होती. सोप्यातल्या कंदिलाचा उजेड दारात पडला होता. त्या उजेडात कुणी कुणी बसलेलं दिसलं. चांदण्यांचा मंद उजेड पडलेला. लक्ष्मी दौलतला खेळवताना अंधूक दिसली. तिनं मला ओळखलं. सराईत झालेल्या हातांनी तिनं दौलतला चटकन उचलून काखत मारलं नि दुडक्या गतीनं माझ्याकडे धावत आली. येता येता तिनं हाळी दिली. आई, दादा आला. पिशवी दे म्हणून तिनं हुसकावून घेतली. ही तिची आशा निराळी होती, पण दुर्दैवही तितकंच होतं. मी त्या पिशवीत फक्त कपडे आणि चादरच घातली होती. पटक्या पंजाच्या पेहरावात शिवा धावत आला. धोंडू दारापाशीच उभी राहिली. बाकीच्या भावंडांनी दार भरून गेलं. दादा आला एवढे शब्द त्यांच्या तोंडात होते. मी घरात गेलो. आई सोप्यात बसली होती. तिनं कंदील मोठा केला. तोंडावर कसलाही विकार न दाखवता ती उदास स्वरात म्हणाली. अंदा, तुला घरची आठवण झाली? तिचं मन दुखावलं होतं. न बोलताच ती टिप्प गाळू लागली. भोवतीनं भावंडांची गर्दी, पण सगळी आईच्या डोळ्यातलं पाणी बघून गप्प झाली. माझं मन कालवलं. गळा भरून आला आणि मी आवंडा गिळला. झालं, तू लागलीस का आता रडायला? पाणी दे बघू मला अगोदर. अगं, सगळं हिसका बसून बसून अंग नांगर सणकावल्यागत झाले. उद्या सवडीनं बसून भरपूर रडूया, पण आता न ग. मी विनोद करण्याचा प्रयत्न केला. आई हसली नाही. तिची जखम फार खोल गेलेली.
कधी नव्हे ते तिला अनपेक्षितपणे लेकराचा दीर्घविरह झाला होता. तिने शिवाजीला घोंगडं अंथरायला सांगितलं. हिराबाईला परड्यातल्या चुलीवर पाणी तापवायला सांगितलं. आपण दिवाळीतली खोबऱ्याच्या तेलाची वाटी घेतली. घोंगडं अंथरलं. हिराबाई पडद्यात निघून गेली. धोंडूच्या भाकरी पुन्हा सुरू झाल्या. आप्पा, लक्ष्मी, आणसा, दौलत भोवतीनं बसले. त्यांच्या मनात वेगळे विचार होते. मी शिवाला बाजारातनं 2 आण्याचं चिरमुरं आणायला सांगितलं. धडपा घेऊन शिवानं धूम ठोकली. दौलत आता लुटूलुटू चालायला लागला होता. त्याचं गाल भरून कौतुक केलं. अंगावरचं काढ. आई वाटीत तेल ओतत मला म्हणाली. मी श्वासाबरोबर जरा करून उठलो. कपडे काढले. धुराळ झटकून ते जवळच्या खपलीच्या पोत्यावर ठेवले आणि 4 पदरी घडी करून अंथरलेलं घोंगडं लांब सडक उताना झालं. आईनं आपल्या हाताच्या तळव्यावर तेल ओतून दुसऱ्या हातानं खाल्लं. माझा बारीक लांब हात आपल्या हातात घेतला आणि तेल घासू लागले. आईचा हात तो बायकी, मऊ गुळगुळीत होता. माझ्या हातासारखा सुद्धा तो नव्हता. कामानं त्याला घट्टे पडले होते. तळव्याला बारीक बारीक चिरा पडल्या होत्या. उन्हानं तो पार वाळून बावळीच्या सुक्या सालीगत झाला होता. तरी तो मला बरा वाटला. साऱ्या अंगावरून तो फिरू लागला. तिनं माझं अंगणी अंगच चोळलं. हातापायाची बोटं ओढून मोडली. मान विशिष्ट पद्धतीने चोळली. पायांच्या पोटऱ्या खूप रगडल्या. तळव्यांना तेल लावून पितळेच्या वाटीने ते घासले. गार गार झाले. वाटीत उरलेलं तेल तिनं माझ्या डोक्यावर ओतलं. डोकं चपचपीत झालं. कसंसच वाटलं. पण तिनं ते खूप घासल्यानं बरंही वाटलं. तोंडावरनं तेच हात फिरवले. हिराबाईनं पाण्याचा हांडा दणका जाळ लावून उकळला. 2 बादल्यात पाणी काढून तिनं विसण घातलं आणि आईला हाळी दिली. पाणी इसणलंय ग आई. चल उठ, चोळून आंघोळ घालतो. तिनं आपले तेलकट हात आपल्या वाळक्या पायावरनं फिरवले. त्यांच्या वाटणीला तेवढंच उरलं सुरलं तेल. अंगपुसाला धडपा खांद्यावर टाकला आणि माझ्या मागोमाग आली. बरोबर येता येता जोंधळ्याचं थोडं पीठ घेतलं. मागोमाग येताना ती मला म्हणाली, किती चोपलायस र अंदा. सकाळ धरणं मोटारीचा लय त्रास झाला. एका दिवसात का असा खोपड्यातल्या उसागत वाहतोस वय. जास्त छेडण्यास सुरुवात झाली. आ काय रे हे पाय, बरगड्या ढोपर किती रवर आल्या थी. काय नव्हतं काय तिकडं अन्न. कशी बशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परीक्षा होती का आमची, महिनाभर अभ्यासाची काळजी, फिरायला जावं असं वाटायचंच नाही. मग एका जागी बसून भुका लागतात वय. जीवा परत जास्त होती काय ती परीक्षा. असू दे आता, तुला नाही कळायचं. लई दिवसापासनं मी तुझ्या पुढं नाही म्हणून थकल्यागत दिसतोय. मी न्हाणीत गेलो. डोक्यावरनं पाणी ओतून घ्यायला सुरुवात केली. पण आईनं थांबवलं. पाटावर बसण्यास सांगितलं. कधी नाही ते न्हाणीत पाटावर बसलो होतो. पाय लांब केले. तिने ते ऊन ऊन पाणी सपकून भिजवले. आपल्या दोन्ही हातात पीठ घेऊन मांड्या पोटऱ्या घासल्या. पाठ हात तसेच घासले. मग माझ्या डोक्यावर पाणी ओतायला सुरुवात केली. ऊनउनीत पाणी बऱ्याच महिन्यातून मिळालं. अशी आंघोळ कलसात फक्त नवऱ्यालाच मिळते. सगळा शीन भागोटा गेला. अंग हलकं हलकं झालं. खळणे कपडे घालून मी चुली समोरच्या सोप्यात बसलो. सगळी भावंड जमा झाली. दौलतीला मांडीवर घेतलं. 5-6 वर्षांचा आप्पा पायांच्या लांब तिटीपाशी बसला होता. माझ्या पायांच्या धुरांवर पोटऱ्यांवरून तो अबदार हात फिरवत होता. अदनमधनं सगळे चिरमुराचे फकाने मारत होते. आप्पा हसत हसत शिवाला म्हणाला, अण्णा र, दादाचं अंग कसं गोरं गोरं झालंय बघ. मी फक्त हसलो. हळूच एक थापटी त्याच्या पाठीवर मारली. मी शिवाकडे वळलो. मग मी नसताना झालेल्या गमतींना भरता आलं. स्वयंपाकघरात आईनं दुसरी चूल पेटवली. पायांखाली खोपड्यातल्या डालीचं चवाड घेऊन सर्वात उंच असलेल्या फळीवरून तिनं 2 डबे काढले. धुराळा झटकून टोपणं उघडलं आणि आत 7 सलदात ठेवलेले पापड आणि शेवया काढल्या. पापड पहिल्यांदा तळून घेतले. झुणक्याचं पीठ ताटलीत अगोदरच कालवलं होतं. बोटांचा चंबू करून ती पिठाचे गटके तव्यात सोडू लागली. खमंग पापड भाज्यांचा वास सगळीकडे दरवळला.
भरून आल्यागत झालं. वर्षभराच्या ताटातुटीचं दुःख मला तीव्रतेनं जाणवू लागलं. पोरांची एक एक ताटी आईनं तयार केली होती. घरात तशी ताटं फक्त सणाच्या दिवशीच केली जातात. मला फार दुःख वाटलं. वर्षभराची भूक शांत झाली. जेवणाची थोडी सुस्ती आल्यागत झालं. अंथरुणावर पडावंसं वाटलं. आई कितीतरी बदलली होती. तिच्या मनाची सारी घडण नवी झाली होती. तिचा विचार करत सुखानं झोपी गेलो. सकाळी उठून अंथरुणात बसलो त्यावेळेस दिस उगवला होता. मनात काय आलं कुणास ठाऊक. उठलो आणि बाहेरचं दार उघडून रस्त्यावर जाऊन उभा राहिलो. उजेडात गल्ली बघावी असं वाटलं. सगळी घरं जिथल्या तिथं होती. आमच्या घराची रस्त्याकडची छोटी खिडकी कायमची उघडी, किडू नये म्हणून डांबरानं रंगवलेली. काळभोर 2 रुंद फळ्यांचं एका जागी सांदूक केलेलं. घरघडणारं दार, त्याच्यावरची पत्र्याची छपरी, छपरीवर वाळत टाकलेली मक्याच्या कणसांची बिरकुडं वाळून चुलीत जाण्याची वाट बघत बसलेली. वळचणीला जाऊन इरागतीला बसलो. आढ्याच्या ओगवतीचा प्रचंड ढाळ ठेवलेला उतार, दादाची करणी. घरात फार गळतंय म्हणून त्यानं हा उतार ठेवलेला. माणसांना त्या उतारावर शाकारणी करताना जीवावर येतं. तरी दादाच्या मनाप्रमाणे तेवढा उतार घेऊन घर कायमचं उभं. ओसार परड्यात धोंडू मांगीन शेणी लावतेली. सकाळी सकाळी आढ्यावर बसलेली घार मी तिच्याकडे बघत उभा राहिलेला बघून उडून गेली. घरात गेलो. एक एक सोपा न्याहाळत मी आत गेलो. 4 सोपं जिथलं तिथं होतं. गोठा होता तिथं फक्त म्हशीचं टिक्क रेडकू नव्यानं दिसत होतं. म्हशीनं ओळखीचं व्याव केलं. मी तिच्या डोक्यावर पाठीवर हात मारून परड्यात गेलो. नी पाठीमागं लांबच लांब पसरलेल्या माळावर नजर टाकली. माळ ही शांत. कुणामध्येच काहीच फरक पडला नव्हता. मी मात्र वर्षभर कॉलेज करून डोक्यात काही बाई घेऊन आलो होतो. साहित्यिक झालो होतो. रेडिओवर नाव घेऊन आलो होतो. मी माझ्याशीच हसलो आणि घरात गेलो. सकाळचं सगळं झटक्यासरशी आवरलं आणि आईला म्हणालो, आई, दादाचा चहा घेऊन मी मळ्याकडे जातो. माझ्याबरोबर दादाचा बी चहा कर. पोरं कुणी उठली होती आणि कुणी अंथरुणात होते. हिरा शेणाची बुट्टी घेऊन हळूहळू गोठ्यात उतरली. तिच्या अंगावरचा सुजरा फुगरापणा वाढलेला दिसला. मला वाईट वाटलं, पण दाखवणार कसं? काय हिरू, हाय का बरं? हाय की. बरं नसायला काय झालं? तिच्या चेहऱ्यावर खुशीचं हास्य तेवढ्यानं उमललं. हळूहळू तिनं शेरडं बाहेर नेऊन बांधली. शेणाचा एक एक पो भरू लागले. 14 वर्षांची धोंडूबाई आईला मदत करत करत चुलीसमोर बसली होती. शिवा टमरेल घेऊन परसाकडाला गेला होता. तो दार उघडत असतानाच आत आला. शिवा धोंडूबाईपेक्षा 2 वर्षांनी मोठा होता. तरी धोंडूचं फोपशा अंगामुळे त्याच्यापेक्षा मोठी दिसत होती. शिवा वाळून गेलेला. मी गेल्यावर त्याला खूप निसाची कामं करावी लागली होती. मोठ, पाणी, कुळव, काठी, नांगरणी, भांगलणी त्यालाच ओढाव्या लागत होत्या. मळ्याकडे कवारं जाणार? मी त्याला विचारलं. हे नवं काय चाललोय आता? मोठ धरायची हाय. चा कर काय लवकर. त्याला मळ्याकडे जायची घाई होती. चल, मी बी तुझ्या बरोबर येतो. चल की. आम्ही मळ्याकडे गेलो. वाटेत गोप्या तसा मळा लागला. त्याच्या धावावरनं आमच्या मळ्याला जायची वाट होती. तात्यानं मोठ धरली होती. कवा आलास रांदा? तात्यानं प्रश्न केला. इकडचं तिकडचं बोलणं निघालं. शिवा मला म्हणाला, दादा आम्ही चलतो पुढं. मोठ धरतो तवर तू ये मागणं. बरं. मी बोलत उभा राहिलो. बोलणं झाल्यावर तात्या मोठ मारू लागला. मी आमच्या मळ्याच्या वाटेनं पुढं निघालो, एकटाच. पावलं मंद झाली. तात्याचं एकाच जागी 18 एकराचं काळभोर सपाट पसरलेलं रान. ऊस, माळवं, कडवळ यांनी हिरवगार झालेलं. त्यावर सकाळची किरणं पडल्यामुळं पिकांचा हिरवेपणा चमकत होता. तजेला उठून दिसत होता. मग ओढ्याची गवती जमीन. ओढ्याच्या काठावर कळकाची आणि मेसाची गारेगार बेट, आभाळाला हिरवा छेद देणारी. शेजारच्या गुजराच्या मळ्यातली प्रचंड आंब्याची डेरदार काळसर हिरवी झाडं. आमचा मळा दिसू लागला. उंचावरची धाव नजरेत आली. धावेवरचं आंब्याचं झाड. दादा मोठ मारत होता. चमत्कारिक विचार मनात येऊन गेला.
दादा मागच्या वर्षी जुंपलेली मोठ वर्ष झालं तरी अखंड मारतच आहे. धावेवर मागं पुढं नुसता चालतच राहिला आहे असं वाटलं. विहिरीच्या भोवतीनं एकरभर ऊस नि 20-25 चिऱ्यांचं एक खांड माळवं, तेवढाच हिरवा तुकडा. विहिरीला पाणी कमी असल्यानं तेवढं जगवून तेवढ्यावर जगायचं चाललेलं. नजर सगळ्या हिरव्यावर भिरभिरत होती. खोपीपाशी आलो आणि दादानं माझ्याकडे नजर टाकली. फाटकं कुर्तं आणि लंगोट घालून बोडकाच मोठ मारत होता. दाढी वाढलेली, गाडफडं आत गेलेली, पायांची बिरकुंड झालेली. गरीब झाल्यागत दिसत होता. वाईट वाटलं. तसाच धावावर गेलो. कवा आलास? एकटक नजर माझ्यावर लादून दादानं विचारलं. रात्री जेवण वक्तीला. दादाच्या त्या विचारण्यात तसा प्रश्न नव्हता. माझ्यासाठी काढलेला तो फक्त एक उत्कट उद्गार होता. खूप काही सांगून जाणारा, मायेचा हात अंगावरून हळूवार फिरवणारा. मी किंचित गहिवरल्यासारखं झालो. तासभर मी पाटाच्या दगडावर बसून दादासंग बोललो. मग म्हणालो, मी मोठ मारतो, तू काहीतरी कर जा. नग, दुसरं काही काम नाही आता. दादा सुरात मोठ मारू लागला. त्यामुळं अंगावरचा करपट रापलेपणा निघून गेला होता. टाचांच्या भेगा भरल्या होत्या. मातीत मळत नसल्यामुळे पाय स्वच्छ राहिले होते. डोक्याला रोज तेल लावत होतो. शेतातली धूळ त्यात नव्हती, त्यामुळं त्यांचा राखट रंग जाऊन ते काळे दिसत होते. साधंच अन्न असलं तरी मी पोटभर खात होतो. चिंता कशाची नव्हती. त्यामुळं तोंडावर पूर्वी कधीच न दिसणारी रया आता आली होती. कपडे पांढरे शुभ्र होते. नख काढलेली, हात घट्टे जाऊन गुलाबसर झालेले. हे सगळं बघून दादा संकोचला असावा. अशा सोजवळ हातात मोठचा कासर कसा द्यावा, असं देखणं पाय धावाच्या धुळीत कसं मळवायचं, असल्या पांढऱ्या कापडावर शेणाच्या शितड्या उडल्या तर काय करायचं. पोराच्या अंगावर अगदी बामणी कळा पसरल्यागत झाली. त्याला आता शेताच्या कामात कसा घालायचा असं काहीतरी त्याला वाटत असावं. मन रडू लागलं तरी मी बाहेरून जिद्द बांधली. नग, दुपारनं बैलासनी उसाच्या पाती काढायच्या, त्या आताच काढून घे जा. उन्हाळ्याचं दिस, तेवढंच उन्हाचं तासभर सावलीला बसायला मिळल. असं म्हणून मी एका हातातला कासरा काढून घेतला आणि दुसऱ्या हातानं खांद्यावरचा चाबूक उचलून माझ्या खांद्यावर टाकला. दादाच्या डोळ्यात पाणी आलं. त्या अनपेक्षित प्रसंगानं मी चमकलो. काय झालं? माझे डोळेही तडारले. काय नाही. दादा काहीच बोलला नाही. शांतपणे निघून खोपीकडे गेला. चिलीम ओढून घटकाभरानं खुरपा घेऊन उसात गेला. मी आतनं ढवळून निघालो. दादाच्या डोळ्यात सहसा पाणी येत नाही. दुःखाचे कड अगदी जोरकस असतील तरच येतं. ह्याला एवढं दुःख कशाचं झालं? मी पुढं शिक्षण घेऊ नये म्हणून ह्यानं केलेला आटापिटा वाया गेला. न जुमानता रत्नागिरीला गेलो. कशी बी पत्र पाठवली तरी परत आलो नाही म्हणून ह्याला वंगाळ वाटला असेल. ह्याचा पराभव झाला म्हणून डोळ्यात पाणी आलं असेल. का लई दिवसांनी परत आलो म्हणून ह्याला आनंदाचे आसू आले असतील. का जन्मभर मातीत घोसळून निघणारा डुकरासारखा मी वरीसभर रत्नागिरीला जाऊन निर्मळ सशासारखा पांढरा झालेला बघून ह्याला बरं वाटलं असेल. ह्यो आपलाच लोक. आता पावतर ह्याची आपण हेळसांड केली. तिकडं सुखाचं दिस आलं म्हणून असा बामणावानी दिसायला लागलाय. आपलंच रूप हे, पर आपल्याच शोभून दिसना झाले म्हणून ह्याला वंगाळ वाटला असेल. मन भरकटत होतं. तासाभरानं हिरा आणि सुंदरा मळ्याच्या वाटेवर येताना दिसल्या. त्यांच्या पुढं दोन्ही म्हशी आणि शेरड होती. सुंदरा आता 12 वर्षांची झाली होती. आईनं पूर्वी तिच्याकडं मूल सांभाळायचं काम दिलं होतं. आता शेरड राखल्याचं दिसत होतं. शेरड म्हसरं तशीच आली आणि उसाकडच्या बांधावर चरू लागली. वाळल्या शेतकऱ्यांचे सगळे बांध उघडे पडले होते. शेतातील जोंधळा, भुईमूग, तूर, मूग, उडीद ही पिकं आता उरलेली होती. ढोरांना बांधावर दात घासायला आणि शेरडांना झुडपं ओरडून खायला सगळं रान उघडं पडलं होतं. लांब लांबची आंब्याची, पिंपळाची, चिंचेची, निंबाची आणि अशीच कशाबशाची झाडं बांधावर सनातन कुलपुरुष उभा राहिल्यासारखी वाटत होती. मन मुक्त झालं होतं. कुठल्या तरी अज्ञात तुरुंगातून बाहेर पडून स्वतंत्र झालेल्या आत्म्यागत सैरभर धावत होतं. मोठ मारताना उत्साह वाढत होता.
बैलांचं गाणं हळूहळू गुणगुणत होतं. अंगावरच्या पोशाखात ते मोठ्यानं म्हणण्याचा संकोच वाटत होता. तरी भरल्या मोठेचा नाडा मला आंदोळत होता. अंतराळात नाचवत होता. चाककणा खुई खुई गाणं म्हणत होता. आंब्याची पालवी वरच्या उन्हाबरोबर खेळत होती. पाणी पाटात खळाळून हसत होतं. नको वाटणारा मळा पुन्हा हवा हवासा वाटत होता. न्याहारीच्या वक्ताला आई डोक्यावर जेवणाची बुट्टी घेऊन येताना दिसली. काखेत 3.5-4 वर्षाची आणसा, सोबत 5-6 वर्षांचा आप्पा दुडदुडणारा. मागोमाग 8-9 वर्षांची लक्ष्मी जडशीर 1.5 वर्षांच्या दौलतला काखेत घेऊन येताना घामेघूम झाली होती. तिचा जीव केवढा आणि तिच्याजवळ केवढं ओझं. घरात दौलतच तेवढा अंगापिंडानं दलदुप्पट जन्माला आलेला. त्याची फळं लक्ष्मीला अशी पेलावी लागत होती. जेवणाची बुट्टी खोपीत कट्ट्यावर ठेवून आई सरळ धावावर आली. मेंत्या कुठं गेला र? आल्या आल्या तुला कामाला झोपून मोकळा झाला वय? अगं नाही, मीच म्हटलं. मी मोठ मारतो. तू उन्हातानाचा आधी बैलासनी 4 पेंड्या काढून आण. उसात पाला काढाय गेलाय तो. आईचा सूर चढा होता. मी थोडा चमकलो. आई दादामधला तणाव होता तसाच होता. मीही जरा वरच्या आवाजातच बोललो. तसं बोललो नसतो तर आईला माझं खरं वाटलं नसतं. तिनं दादाच्या पदरात ती चूक घातली होती. मला वाटलं मी रत्नागिरीला गेल्यावर दोघांच्या मधली भांडणं बंद झाली असतील. त्यांना शहाणपण आला असेल. आपापसात सारखा तंटा करत बसल्यावर नि पोराबाळासनी सारखा वैताग दिल्यावर पोरं पळून जातील असा त्यांचा विचार सुचला असेल. असं वाटलं होतं, पण फरक पडला नव्हता. फक्त माझ्यापुरती त्यांची मनं मऊ झालेली दिसली. दादाला न्याहारीकर ये म्हणून हाक मारली. तो आला आणि मला म्हणाला, तू अगोदर कर जा न्याहारी, मी मागणं करीन. न ग, तू आधी कर जा. ये रे बाबा अंदा, अगोदर न्याहारी कर ये. रातचं बी काय पोटभर जेवला नाहीस तू. माझा नाईलाज झाला. मी भाजी भाकरी नि लोणचं हातावर घेऊन पुन्हा मोठ्यावर गेलो नि दादाला म्हणालो, तू न्याहारी कर जा नि पाण्याकडे जाऊन शिवाला लावून दे न्याहारीला. शिवाला चहा बरोबर सकाळी 2.5-3 चतकोर भाकरी खायची सवय होती. त्याची न्याहारीची गडबड नसेल. मलाही मोठ मारत न्याहारी करण्याचा उत्साह होता. मोठा सोडल्या आणि खालच्या वाळल्या रानात फेरी मारायला गेलो. तिथं आता काही नव्हतं. पिकं कधीच उलरली होती. तरीही तिथली माती पायाखाली घालून यावं असं वाटत होतं. रान थकल्यागत वाटलं. रत्नागिरीला जाताना पेरणे आटपून गेलो होतो. जिथं जोंधळा पेरला होता तिथं आता नुसते सड होते. भुईमुगाच्या रानात नुसती ढेकळं उतानी होऊन पडलेली. उसाच्या जागीही तसंच. गाणा होऊन गेल्यानं रान तसंच ऊन खातेलं. पिकं नसलेली रानं बघितली की उदास वाटतं. खोपीकडे येताना घाणवडी शेजारी चिपाडांची मोठी व्हळी दिसली. मी लावण करून गेलेल्या उसाच्या चिपाडांचा रचलेला ढीग, रस निघून गेलेला, त्याचा गुळ केलेला, आलेल्या पैशानं माळकाचा फाळा भागवलेला. घरादाराच्या नशिबी ही चिपाड. पुढच्या वर्षीच्या घाण्यासाठी चुलीत घालायचं जळान. दादाची झोप सुरू झाली होती. ऊन रणरण लागलं होतं. सगळी निवाराला तासभर बसली होती. आई पाटातलं पाणी घेऊन शेणाच्या गाऱ्यात ओतत होती नि शिवा तो गारा खोऱ्यानं कालवत होता. ते बघून मी दुसरी बारडी घेतली नि पाणी नेऊन ओतू लागलो. शेणाचा उग्रवास नाकात घुसू लागला नि मला माझ्या मातीच्या शेतात येऊन पडल्याची खात्री झाली. तर मित्रमैत्रिणींनो, आजच्या कथा भागात मी तुमचा इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.